नमस्कार दर्शको, मी आपला गणेश डवरी. आपण पाहताय जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनेल. तर दर्शको, आज महत्वाची अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. उरले फक्त 5 दिवस दर्शको. 5 दिवसाच्या आत आपल्याला ई केवायसी करणे हे बंधनकारक आहे. जर आपण ई केवायसी नाही केले तर आपण 1,500ला कायमचे मुकाल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी आदित्य तटकरे, महिला बाल विकास मंत्री, यांनी एक महत्वाची अपडेट दिलेली आहे, ती मी आपल्याला दाखवणार आहे. त्यामुळे हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ न चुकता पहा. चला तर दर्शको, आजची नवीन अपडेट आपल्याला काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय. ती महत्वाची अपडेट म्हणजे दर्शको, ई केवायसी बऱ्याच महिलांनी अजून ई केवायसी केलेली नाही. आपल्याला शासनाने जानेवारी पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत आपल्याला जी मुदत दिली होती, ती आता मुदत संपायला फक्त 5 दिवस उरलेले आहेत. तर त्या अनुषंगाने कालच एक महत्वाची अपडेट आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे. ते आता मी तुम्हाला शेवटी व्हिडिओला दाखवणारच आहे. तत्पूर्वी ज्या ज्या महिलांनी ई केवायसी केलेली नाही, त्यांच्यासाठी महत्वाची मी माहिती घेऊन आलेलो आहे. न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट मी तो आपल्याला सांगणार आहे. ही शासनाने आपल्याला ही योजना घेऊन आली आणि त्याचे उद्दिष्ट काय, हे आता मी तुम्हाला सांगतोय. सरकारला वाटते की आपल्या बहिणींनी कुणापुढे हात पसरू नये. स्वतःच्या खर्चासाठी औषध पाण्याला किंवा पोराबाळांच्या खाऊला कुणाकडे पैसे मागायला नकोत. म्हणून दर महिना त्यांनी 1,500 आणि वर्षाला एकूण 8,000 रुपये थेट खात्यात जमा होणार, असे आश्वासन आपल्याला त्यांनी दिले होते. पण ते आश्वासन कोणासाठी होते? तर ज्यांचे 21 वर्ष पूर्ण आहेत आणि 65 वर्षाच्या आतील महिला आहेत, त्यांच्यासाठी हे आहे. आणि महत्वाचं म्हणजे दर्शको, महिला जी आहे ही महाराष्ट्राची रहिवासी असावी आणि त्यानंतर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असावे आणि पिवळी रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड जर असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची आपल्याला काही गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणीही कुटुंबातील सरकारी कर्मचारी नसावा किंवा इन्कम टॅक्स भरणारा नसावा. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता मी एक सांगतोय. आपला महत्वाचं म्हणजे काय, आधार कार्ड मोबाईलला आपलं लिंक आहे का, ही माहिती आपण पहिल्यांदा घेतली पाहिजे. कारण काही महिला ग्रामीण भागातल्या काय करतात, आधार कार्ड त्यांचं असतं, पण मोबाईल नंबर लिंक नसतो. त्यामुळे थेट जे शासन आपल्या डीबीटी करतं, ते आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे आपला महिलांचा पूर्ण गोंधळ उडून जातो. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आधार कार्ड, रेशन कार्ड, पिवळी किंवा केशरी, त्याचबरोबर बँक पासबुक, फोटो आणि हमीपत्र, आणि त्यानंतर आदिवासी जर असाल तर आदिवास प्रमाणपत्र, आणि आदिवास जर नसेल तर डोमेशियल 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा शाळा सोडलेल्याचा दाखला सुद्धा चालतो आपल्याला. बघा, महत्वाची कागदपत्र परत एकदा मी सांगतो. जर अजून सुद्धा जर केवायसी केलेली नसेल तर ही महत्वाची कागदपत्रे मी आपल्याला सांगतोय. आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी याची लिंक टाकणार आहे. तिथे जाऊन आपण सविस्तर पाहू शकता. एक म्हणजे आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असलेलं. 2 रेशन कार्ड. दुसरं म्हणजे रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट जे लागणार आहे ते बँक पासबुक. बँक खातं आधारला लिंक पाहिजे. त्यालाच आपण डीबीटी म्हणतो. बघा दर्शको, आपलं जे खातं आहे बँक पासबुक, ते आधार कार्डाला लिंक हवंय. नंतर फोटो, आपला जो लाईव्ह फोटो आपण घेतो, तो एक आपल्याला कॉपी लागणार आहे. त्यानंतर हमीपत्र, मी दिलेली माहिती खरी आहे असं लिहून घेतलेलं सरकारचं पत्र. त्यानंतर आपल्याला लागणार आहे आदिवास प्रमाणपत्र. जर डोमेशियन नसेल तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा शाळा सोडलेलाचा दाखला आपल्याला लागणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, ही डॉक्युमेंट तर झाली. त्यानंतर ई केवायसीचं कशी करायची हे तुम्हाला मी सांगतो आता. महिलांना आपण काय करायचं, नारी शक्ती दूत ॲप जे आहे, शासनानं आपलं जे पोर्टल ऑनलाईन केलेलं आहे, तिथे आपला आधार नंबर टाकला की मोबाईल नंबरचा एक आकडा ओटीपी येतो. ज्यावेळी त्या आधार कार्डाचे जे आपल्या आहेत अंक, ज्यावेळी ते आपण ऑनलाईन टाकतो, त्यानंतर आपल्याला एक एस-एम-एस येतो मोबाईलवर. म्हणजे याचा अर्थ मोबाईल आणि आधार कार्ड ही लिंक आहे, म्हणजे आपली ओळख तिथेच पटली.
नंतर आपण बँकेत काय काय करायचं, बँकेत जाऊन आधार मॅपिंग करून घ्या. म्हणजे बँकवाल्याला सांगायचं माझ्या खात्यावर सरकारी पैसा येणार आहे अशी सेटिंग करून द्या. आपण सांगायचं त्यांना म्हणजे बँकवाल्यांना. आणि त्यानंतर अर्ज कुठे भरायचा? ज्यांना मोबाईलवर ज जमतंय त्यांनी नारी दूध शक्ती ॲपवर जाऊन ते काम केलं तरी चालतंय. आणि ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही, बघा आपल्या ग्रामीण भागात अनेक अशा महिला आहेत, त्यांना फॉर्म अजिबात भरता येत नाही. तर त्यांनी काय करायचं, आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी त्यांच्याकडे जायचं किंवा ग्रामपंचायत कार्यालय 2 नंबर पर्याय. 3 नंबर पर्याय सेतू केंद्र किंवा माही सेवा केंद्र. म्हणजे आपण फ्रीमध्ये काम करू शकताय. ग्रामपंचायत हे आपल्या प्रत्येक गावात असतेच. अंगणवाडी सेविका असते, माही सेवा केंद्र असते. फ्रीमध्ये आपल्याला ते त्या ठिकाणी आपल्याला करून देतील. अतिशय सोपा उपाय. म्हणजे आपल्याला हे काहीच करण्याची गरज नाही. ह्या टेक्निकली गोष्टी आपल्या शेतकरी महिला वर्ग आहेत, त्यांना काही माहिती नसतात. त्यामुळे आपण सरळ काय करायचं, ग्रामपंचायतमध्ये जायचं आणि लाडक्या बहिणीचा फॉर्म ई-के-वाय-सी करून घ्यायची. अतिशय सोपा उपाय. आणि पैसे कधी येणार? ज्यांचे आतापर्यंत ज्या महिलांनी ऑलरेडी आपण के-वाय-सी पूर्ण केलेली आहे, त्यांचे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. म्हणजे कशा छाननी चालू आहे. बाबा हे खरं आहे का? खोटं आहे का? काय आहे? म्हणजे नेमकं सरकारी कर्मचारी कुणी आहे का घरातला? किंवा इन्कम टॅक्स यामध्ये कुणी भरतंय का? याची छाननी चालू आहे. किंवा पुरुषांनी महिलांच्या जागी फॉर्म भरलेला आहे का? याची छाननी चालू आहे. त्यामुळे हळू आपलं ई के-वाय-सी करणं चालू आहे आणि त्यामुळे तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे मिळतील. तर दर्शक हो, महत्त्वाचं सांगायचे म्हणजे अपडेट आतापर्यंत आपण ज्या महिलांनी अजूनपर्यंत ई-के-वाय-सी केलेली नाही किंवा फक्त त्यांची छाननी चालू आहे, तर त्यांनी काय करायचं, या ई-के-वाय-सी ऑनलाईन जर आपल्याकडून होत नसेल, तर लवकरात लवकर आपल्या स्थानिक माही सेवा केंद्रामध्ये जाऊन फॉर्म भरून घ्या. कारण शेवटचे फक्त 5 दिवस उरलेले आहेत. 5 दिवसात जर तुम्ही काही नाही केलं, तर तुम्ही पैशाला कायमच्या ₹1,500 ला मुकणार. शेवटची तारीख ही 30 एप्रिल आहे. अजूनही तुम्हाला फक्त 5 दिवसात गडबड करा आणि ई-के-वाय-सी करून घ्या दर्शको. बघा ₹18,000 आपल्याला वर्षाला मिळणार आहेत. यातून आपण काही आपल्यासाठी जे काही लागतं ते उदरनिर्वाह थोडासा का असेना घर खर्च आपला चालत असतो. त्यामुळे महिलांनी त्वरित या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे ज्या महिला कोणत्या महिला पात्र आहेत, त्या महिलांना मी तुम्हाला ऑलरेडी मी काल एक व्हिडिओ त्याच्यावर टाकलेला आहेच. ते तुम्ही जाऊन पाहू शकताय. आता हा दुसरा व्हिडिओ टाकायचा म्हणजे काल एक महिना आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट आपल्याला दिली होती. त्यामुळे माझं एक आपला भाऊ म्हणून माझं एक कर्तव्य होतं, की आपल्यासमोर ही माहिती देणं. त्यामुळे ही मी माहिती अतिशय सोप्या पद्धतीने देत आहे. याच्यामध्ये बाकी काही नाही. फक्त तोंडी माहिती मी देत आहे. आणि ऑनलाईन ह्या गोष्टी जर आपल्याला जमत नसतील, तर आपण ग्रामसेवक असेल, अंगणवाडी का सेविका असेल किंवा माही सेवा केंद्र असेल, याच्या ठिकाणी जाऊन आपण ई-के-वाय-सी करून घेऊ शकताय. म्हणजे बऱ्याच महिला आपल्या अडाणी असतात. तासनतास ऑनलाईन सायबर कॅफेमध्ये जातात, बसतात आणि तो ऑनलाईन अडचण येते. त्यापेक्षा आपण लेखी अंगणवाडी सेविका यांच्याकडे जरी गेलात, तर त्या आपल्याला 5 ते 10 मिनिटात फॉर्म भरून देऊन आपलं काम सोपं होऊन जाईल. त्यामुळे त्वरा करा. फक्त 5 दिवस उरलेले आहेत. आज 25 तारीख आहे. 25 एप्रिल आहे. 30 एप्रिलला मुदत आहे. त्यामुळे ई-के-वाय-सी करून घ्या आणि ₹1,500 चा लाभ घ्या. आणि ज्या महिलांना आनंदाची आणि खुशखबर म्हणजे ज्या महिलांनी व्यवस्थित ई-के-वाय-सी केलेले आहेत, त्यांना एकत्रित हप्ते मिळायला चालू करणार आहेत. एकेकांचे 2-2, 3-3 महिन्याचे जे पैसे असतील, 4,000 असतील, 3,000 असतील, असे पैसे एकत्र आपल्याला मिळणार आहेत आणि याचा लाभ आपल्याला घेता येणार आहे. त्यामुळे आपण त्वरित जाऊन लवकरात लवकर ई-के-वाय-सी करा. आणि जर ई-के-वाय-सी आपण नाही केली, तर परत ही लाडकी बहीण योजनेचा लाभ कधीही आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आपण त्वरित त्वरा करा. कळकळीची विनंती आहे महिला भगिनींनो, आपण काबाड कष्ट करताय.
एक एक रुपया कसा मिळवताय हे आम्ही पाहतच असतो न्यूजच्या माध्यमातून, बाकीच्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्या हक्काचे पैसे आपण घ्या आणि डायरेक्ट या 5 दिवसात जी ई-के-वाय-सी लाडक्या बहिणींची आहे, ती त्वरित करून घ्या. अतिशय मी सोपं तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण आपल्या चावडीवर जी असते, ग्रामचावडी असते, आपली अंगणवाडी का सेविका असते, माहिती सेवा केंद्र असतं प्रत्येक ठिकाणी. या ठिकाणी जाऊन फ्रीमध्ये आपण करून घेऊ शकताय. त्यामुळे आपण ई-के-वाय-सी जरूर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माहिती टाकत आहे. काय जर आपल्याला जर अडचण येत असेल, तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच आपल्याला याचा रिप्लाय देईन. आणि जी-डी ऑलराउंडर या YouTube चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन शासकीय माहिती आपल्यासमोर मी रोज प्रस्थापित करणार आहे. त्यामुळे जी-डी ऑलराउंडर हे YouTube चॅनेल सबस्क्राईब करून आपल्या नातेसंबंधी असतील, मित्रमंडळी असतील यांच्याजवळ शेअर करा. अतिशय सोप्या पद्धतीने कोणताही तामझाम नाही, फक्त तोंडी मी आपल्याला माहिती देणार आहे. आणि आपलं जसं आपल्या घरातलीच भाऊ व आपला भाऊ म्हणा, मित्र म्हणा किंवा कोणतंही नातं आपल्याशी लावा, त्या पद्धतीने मी बोलणार आहे. आपल्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण जी-डी ऑलराउंडर या ग्रुप आपल्या YouTube चॅनेलवर सबस्क्राईब कराल, त्यावेळी आपल्याला अतिशय मनोरंजन होणार आहे. शासकीय माहिती भेटणार आहेत. ऑलराउंडर यासाठीच माझ्या YouTube चॅनेलचं ऑलराउंडर असं YouTube चॅनेलचं नाव आहे. तरी भगिनीनो त्वरा करा आणि 5 दिवसात आपलं ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. आणि जर आपल्याला काही अडचण येत असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी आपल्या प्रश्नाला उत्तर डायरेक्ट देईन आणि आपलं काम सोपं करून देईन. चला तर दर्शको नवीन एका व्हिडिओसहित परत एकदा भेटू. तूर्तास धन्यवाद. नमस्कार.